मी आता जास्त काम करू शकत नाही. नितीन गडकरी यांचं मोठं विधान. पूर्वी पक्षाचं काम करताना समोसा खाऊन झोपत होतो. कोरोनानंतर शिस्तबद्धता आली. आता दररोज योगा करतो असं सांगताना मी आता जास्त काम करू शकत नाही. नवीन पिढीला संधी द्यायला हवी असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागपुरात काटोल येथील एकलव्य विद्यालय शिक्षक पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाच्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी हे मोठं विधान केले. गडकरी यांच्या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना संबोधित करताना नितीन गडकरी यांनी त्यांना आत्मविकास करण्याचा मंत्र दिला. तसेच आरोग्याला जपण्याचा सल्ला दिलेला आहे. मिळालेलं आयुष्य उत्तम जगलं पाहिजे, स्वतः जगलं पाहिजे, इतरांचं आयुष्य चांगलं जगवण्यासाठी मदत केली पाहिजे. हेच काम म्हणजे सामाजिक दायित्व आहे आणि हेच काम म्हणजे राष्ट्रीय काम आहे. मी काही प्रेरणा स्रोत नाही असं सांगताना आजकाल मी काही जास्त काम करू शकत नाही. ज्यावेळी काम करू शकलो तेव्हा केलं. आता माझाही कामातील सहभाग कमी झाला आहे. मी सगळ्यांना सांगितलं आहे नव्या पिढीच्या हाती काम दिलं पाहिजे. नवीन लोक आले आहेत, जुने त्यांना मार्गदर्शन करत आहेत. हळूहळू काम वाढत आहे असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या अनुभवावर एक मंत्र सांगतो. रोज सकाळी उठून अर्धा तास योगासन, व्यायाम, प्राणायाम रोज करा आणि ते शिकवण्याचं डिजिटल ट्रेनिंग सगळ्यांनी करा. कारण तुमची जर तब्येत चांगली असेल तर सगळ्याचा उपयोग आहे. जर तुमची तब्येतच बिघडली तर तुमच्या सत्ता, संपत्ती, सौंदर्य, ज्ञानाचा काय उपयोग आहे. इथं बसला आणि 1 मिनिटात हार्ट अटॅक आला, काय येणार आहे बरोबर. गाडी नाही येणार, घोडा नाही येणार, बंगला नाही येणार, बायको नाही येणार, मुलं नाही येणार, कोणी नाही येणार. खाली हाथ आया है, खाली हाथ जाना है, सजन रे झूठ मत बोलो आहे ना गाणं, माहिती आहे ना तुम्हाला. आणि ह्या गाण्यातला सार द्या, शैलेंद्रचं गीत आहे. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न हाथी है न घोड़ा है, वहां पैदल ही जाना है. मिळालेलं आयुष्य उत्तम जगलं पाहिजे, स्वतः जगलं पाहिजे आणि इतरांचं आयुष्य चांगलं जगवण्याकरता मदत केली पाहिजे. आणि हेच काम म्हणजे सामाजिक दायित्व, हेच काम म्हणजे राष्ट्रीय जबाबदारी आणि हेच काम वाढवायचं आहे. खरं म्हणजे मी प्रेरणास्त्रोत वगैरे काही नाही आहे. आजकाल मी काही जास्त काम करू शकत नाही. ज्यावेळी करू शकलो तेव्हा आता मी पण कामातून माझं पार्टिसिपेट कमी झालं. मी सगळ्यांना सांगितलं तर नवीन पिढीच्या हातात काम दिलं पाहिजे. नवीन लोक आलेत, जुने त्यांना मार्गदर्शन करतात आहेत आणि हळूहळू पुन्हा काम वाढत आहे आणि वाढलेल्या कामामध्ये आता अजून जास्त वाढत आहे. आणि एक दिवस हे काम एवढं वाढेल की महाराष्ट्रातल्या एकही आदिवासी गावामध्ये अंधार राहणार नाही, तिथे विकासाचा प्रकाश निर्माण होईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.